अमरावतीच्या भूतेश्वर चौक येथील देशपांडे वाडीमध्ये राहणारे सूर्यकांत नारायणदास गुप्ता यांचे प्रॉपर्टी डीलिंगचे कार्यालय आहे। या कार्यालयात मंगळवारच्या सकाळी 6 वाजताच्या सुमारास अज्ञात 3 चोरट्यांनी घुसून लॉकरमधून अंदाजे 58,000 रुपयाची नगदी चोरी केली। महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वस्तूला हात न लावता या चोरट्यांनी कार्यालयातील गल्ल्यालाच आपला निशाणा केला। सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिन्ही चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत। राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास करून तक्रार दाखल केली आहे। या चोरीचे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भूतेश्वर चौक येथील देशपांडे वाडीमध्ये राहणारे सूर्यकांत नारायणदास गुप्ता यांच्या प्रॉपर्टी डीलिंगचे कार्यालय आहे। मंगळवार 24 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी या कार्यालयात घुसून लॉकरमधील अंदाजे 58,000 रुपयाची रक्कम लंपास केली। सकाळी 6 वाजता घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली। सीसीटीव्ही फुटेजमध्ये 3 चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत। सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे चोरटे अंगावर स्वेटर आणि तोंडावर मास्क बांधून होते, ज्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या लोकांना त्यांच्यावर संशय आला नाही। चोरट्यांनी कार्यालयाच्या गेटचे कुलूप तोडून प्रवेश केला आणि अवघ्या 7 मिनिटात गल्ल्यावर हात सफा करून ते चोरटे पसार झाले। कार्यालयातील कुठल्याही मौल्यवान वस्तूला हात न लावता केवळ नगदी चोरांनी रक्कम चोरी केली, त्यामुळे त्यांची निशाणा फक्त गल्ल्यातील पैसे होते असे स्पष्ट होते। राजापेठ पोलिसांनी घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला। पोलिसांनी फिंगरप्रिंट व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांची ओळख पटली नसून काही दिवसांपूर्वी या चोरट्यांनी पतंजली मार्टमध्ये देखील चोरी केली असल्याचे उघड झाले आहे। यावरून शहरात चोरट्यांची नवी टोळी सक्रिय झाली असावी अशी शंका व्यक्त केली जात आहे। महत्त्वाचं म्हणजे मागील काही दिवसापूर्वीच याच परिसरातील पतंजली मार्टमध्ये सुद्धा याच चोरांनी चोरी केली असल्याची माहिती पोलिसांनी सिटी न्यूजला दिली। यामुळे ही नवी टोळी या परिसरात सक्रिय झाली असून व्यावसायिकांचे गल्ले यांच्या निशाण्यावर आहेत। अशाच अपडेट बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज।